खालापूर तालुक्यातील आपटी गावामध्ये मोहन दळवी गेली अनेक वर्ष शेती करतात. या वर्षी झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी दळवी यांच्या शेतात घुसल्याने त्यांच्या भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेजारी असलेल्या शेतकऱ्याने त्यांच्या जागेत मातीचा भराव केला असून हा भराव करताना नैसर्गिक नाले बंद करण्यात आल्याने पावसाचे पाणी जाण्याचा मार्गच बंद झाल्यामुळे पुराचे पाणी आपल्या शेतात आल्याचे दळवी यांनी सांगितले. आपटी गावातील शेतकरी मोहन दळवी यांच्या शेतात पुराच्या पावसाचे पाणी घुसल्याने त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. बाजूच्या शेतकऱ्याने मातीचा भराव केल्याने नैसर्गिक नाला बंद होऊन पुराचे पाणी दळवी यांच्या शेतात घुसले. त्यामुळे दळवी यांचे मोठे नुकसान झाले असून प्रशासनाने नैसर्गिक नाला पूर्ववत करून द्यावा अशी मागणी दळवी यांनी केली आहे. महसूल विभागाकडे तक्रार केली होती. सर्कल आणि तलाठ्यांनी जागेवर येऊन पाहणी केली. ग्रामसेवकांनी देखील वस्तुस्थिती पाहिली, मात्र कोणतीही कारवाई झाली नाही असा आरोपही मोहन दळवी यांनी केला आहे. वायशी पाटील यांनी मातीचा भरावा टाकला आहे, त्यामुळे माझा पाणी आडला आहे. एवढ्या वर्षी शेती करतो मी, तो माझ्या पाण्याला वाट मोकली होती. आता ही भरावा टाकल्यामुळे माझ्या पाण्याची वाट बंद झाली. उसका माझा दाढ मेल्यानंतर आता दाढ लावायला तर काय लावणार काय मी सांगा तुम्ही. आता तुम्ही बघा ते पाणी करा तुम्ही त्याच्याची. किती वर्ष झाली? 30 वर्ष झाले शेती करताय शेतकरी. काय का मुद्दम यंदा केली असा विषय ना हा का बाबा यंदा तिने भरावा टाकला तुम्ही केली असा विषय नाही. हा 30 वर्षापासून मी शेती करत आलाय. बरं, हा प्रॉब्लेम त्याच्या दात फिरत गेला आलाच नाही. आम्ही ग्रामसेवक सांगितलं, सरपंच बाईला सांगितलं, ते कुणी जी फिरत लावलीच नाही माझी. पण तलाठी पण काय बोलला नाही. करतो बोलताना त्याचं काय पाणी माझी याची दखल घेतलीच नाही अजिबात. तुमची माझी मागणी हा माझा नालवा करून मोकळा करून द्यावा माझी पाण्याची वाट. माझं सर इशे काय नाही. तो नालवा माझ्या जमिनीच्या 2 फूट खाली पाहिजे बस. इशे माझा काय नाही. पाणी निघाल माझा इशे संपला इशे. ब्युरो रिपोर्ट न्यूज 46 रायगड खोपोली.